नमस्कार. राग भूपाली किंवा राग भूप शुद्ध स्वरांचा राग आहे. ह्या रागामध्ये मध्यम आणि निषाद हे दोन स्वर वर्जित आहेत, म्हणजे ते रागामध्ये गायले जात नाहीत. रागाचे वादी संवादी म्हणजे रागाचे महत्त्वाचे मुख्य दोन स्वर हे ग आणि ध, गंधार आणि धैवत हे आहेत. हा ओडव ओडव जातीचा राग आहे. ओडव ह्याचा अर्थ पाच स्वर, म्हणजे मध्यम आणि निषाद हे आपण काढून टाकल्यावर सा रे ग प ध हे पाच स्वर उरतात. पाच स्वरांचा राग आहे, म्हणून त्याला ओडव ओडव असं म्हणतात. रात्रीच्या पहिल्या प्रहरात हा राग गायला जातो. ह्या रागाचा थाट आहे कल्याण. तर अगोदर आपण आरोह अवरोह मुख्य अंग घेऊया. सा रे ग प ध सा, सा द प ग रे द सा. मुख्य अंग ग रे प ग, ग रे द सा. ह्याच्यात सरगम गीत आहे. सरगम गीत म्हणजे त्रितालाच्या लयीमध्ये बांधलेलं सरगम गीत. सरगम म्हणजे स्वर, स्वरांची गीतबद्ध रचना केलेली आहे. तर ती ऐकूया. ग प ग रे सा रे द सा ग, ग रे ग प ध, ग प ग रे सा रे द सा ग, ग रे ग प ध, ग ग रे ग प ध सा ध प ग रे सा रे, ग प ग रे सा रे द सा ग, ग रे ग प ध, ग प ध सा सा, सा रे ग रे सा रे द सा ग रे सा ध रे सा ध प सा ध प ग रे सा रे, ग प ग रे सा रे द सा, ग प ग रे सा रे द सा, ग प ग रे सा रे द सा ग. नमस्कार.